हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अगेन। आणि कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल की आम्ही मॉल मध्ये गेलेलो काही शॉपिंग करण्यासाठी। आणि आता ती शॉपिंग मी तुम्हाला दाखवते जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं। आणि सगळ्यात पहिले तर मी वेस्ट साइड मधून हा एक ड्रेस घेतलाय बघा। हा एक ड्रेस आहे, असा स्पॅगेटी ड्रेस आहे आणि ह्याला असा घेर आहे खालून पूर्ण बघा। असा पूर्ण माझ्या हाईटला हा पूर्ण लॉंग होतो। आणि त्याच्याबरोबर हे जॅकेट आहे बघा, त्याच्याबरोबर हे एक जॅकेट आहे असं। तर त्याच्यावर मी हा एक जॅकेट घालू शकते। तर हा ड्रेस मला खूप आवडला आणि ह्याची प्राइस होती 2000 रुपये। तर हा मला 1000 रुपयाला पडलाय, म्हणजे 1999 ला होतं आणि हा मला 999 ला पडला आहे। सेकंड मी रुहांसाठी शॉपिंग केलेली। तर रुहांसाठी मी 2 शर्ट घेतलेले, कारण की आता जसे सण येणार आहेत, त्याचा बर्थडे येणार, मग सगळं मी ऑलरेडी सगळं घेऊन ठेवते। थोडंसं विस्कटलंय तर घडी नाहीये। हा एक शर्ट आहे आणि हा एक शर्ट आहे। तर हे 2 शर्ट होते, हे 599 ला होते आणि मला मिळाले हे 399 ला ईच। नंतर मी रुहांसाठी हे क्रॉक्स घेतलेत। ते क्रॉक्सची प्राइस आय गेस काहीतरी 399 वगैरे असं होतं आणि हे मला मिळाले आहेत 199। हे आता त्याला होत नाहीये, थोडेसे मोठे होते। आणि लास्ट टाइम पण मी वेस्ट साइड मधून जो सेल असतो वेस्ट साइडचा ऑगस्ट मध्ये, त्याच्यामधनं मी त्याला असे ब्ल्यू घेतलेले, एक व्हाईट शूज घेतलेले, सिल्वर शूज घेतलेले, परत एक सॅन्डल घेतलेली अशी रबर टाईप। ते सगळे 199 लाच होते। तर ह्यावेळेस पण मी हे एक घेतलेले आणि एक व्हाईट शूज घेतलेले 199 ईच। तर ते मी माझ्या फ्रेंडच्या मुलाला दिले। तर अजून मी वेस्ट साइड मधनं काय काय घेतलंय तुम्हाला दाखवते। ओके, तर वेस्ट साइड मधनं मी एवढंच घेतलं। नंतर आम्ही गेलेलो मॅक्स मध्ये। तर मॅक्स मध्ये मी रुहांसाठी हा शर्ट घेतला आहे आणि हा शर्ट पण मला हा मस्त असं बघा ना, हा थोडासा ब्रॉड टाइप मध्ये शर्ट आहे, असा इथे थोडा ओव्हर साइज आणि त्याला इथे खालती पॉकेट्स आहेत। मस्त शर्ट आहे, मला खूप आवडला। आणि हा आहे 2 to 3 इयर्सचा, पण जो 3 to 4 किंवा 5 to 6 इयर्सचा होता तो रुहांशला खूप मोठा वाटत होता, म्हणून आम्ही हा 2 to 3 इयर्सचा घेतला। हा त्याला परफेक्ट होणार आहे आता। आणि ह्याची प्राइस आहे 599 रुपीज। परत मी हे जे हा आहे 170 रुपीजला टी शर्ट। तर हा एक टी शर्ट घेतला आहे। आता स्कूलमध्ये त्यांचे येल्लो डे, हे डे ते डे चालू असतात, म्हणून मी त्याला प्रत्येक कलरचे कपडे मोस्टली घेऊन ठेवते। हा एक ब्लॅक मध्ये घेतला आहे, हा पण तेवढ्यालाच आहे। हा 200चा आहे, पण मला हा आवडला म्हणून एक ब्लॅक पण असावा म्हणून, कारण की बाकीचे ब्लॅक होते ते त्याचे आता जुने झाले। हा एक व्हाईट घेतला आहे, हा पण आहे 170 रुपीजचा, म्हणजे 169 रुपीज त्याच्यावर MRP आहे। तर हा एक घेतलेला। अजून जसं मी तुम्हाला सांगितलं की रुहांसाठीच आम्ही खूप शॉपिंग केली आहे। हा पण आहे 170 रुपीजचा, हा पण मॅक्स मधून आहे। आता जे मी रुहांचे तुम्हाला कपडे दाखवले ते सगळे मॅक्स मधून आहेत। आणि हा मॅक्स मधून आम्ही आमच्यासाठी काय घेतलं ते मी तुम्हाला दाखवते। हा हे बघा, हे एक रबरचं बंडल मला 70 रुपीजला मिळालं मॅक्स मध्ये। तर मी हे, कारण की मी हे ब्लॅक कलरचे स्क्रंचीज वापरते, पण आजकाल ना व्यवस्थित स्क्रंची असं ते व्यवस्थित इलास्टिक वाले स्क्रंचीज मला मिळत नाहीयेत कुठेच, लगेच लूज होतात, म्हणून मी मॅक्स मधनं हा घेतलाय। आणि हा बघा, हा व्यवस्थित असा छान असं म्हणजे आहे, त्याला इलास्टिक आहे। परत अमितला आम्ही घेतलेले आहेत मॅक्स मधनं हे शूज आहेत वॉश अँड वेअर कलेक्शन मधले। तर हे रबरचे शूज आहेत, जसं तुम्ही बघू शकताय बघा, हे रबरचे शूज आहेत। आणि आता पावसामध्ये, पाऊस ऍक्च्युली संपत आलाय तरी अजून आहे 1-2 महिने, आणि हे नंतर पुढच्या वर्षी पण आम्ही वापरू शकतो। आणि ह्याला ग्रीप सुद्धा चांगली आहे, मेन तर ग्रीप वाले शूज हवे होते आम्हाला, तर ह्याला ग्रीप सुद्धा चांगली आहे। तर अमितला हे मस्त वॉश अँड वेअर वाले शूज आम्ही घेतलेत आणि ह्याची कॉस्ट आहे 399 रुपीज फक्त।
आणि हे ऍक्च्युली अमित घेत नव्हता पहिले, कारण की अमित बोलत होता की किती घाणारे दिसत आहेत, असं चीप वाटतंय, असं प्लॅस्टिकचे शूज असं तसं हे ते काय 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 बडबड चालू होती त्याची. तर मी त्याला मी पण घेतलेत, मी तुम्हाला माझे दाखवीन. तर मी घेतल्यानंतर मी त्याला सांगितलं ऍटलिस्ट तू फक्त घालून बघ, तर तुला आवडलं तर घे, नाही आवडलं तर नको घेऊ, फक्त घालून बघ. ह्याच्यामध्ये ना एक असं ना ऑफ व्हाईट कलर होता, तो पण छान होता. आधी त्याने तो घेतलेला, पण नंतर मग मी त्याला बोलली व्हाईट पण घालून बघ. मग व्हाईट घालून बघितल्यावर त्याला हे जास्त आवडले आणि घालून घातल्यावर हे खरंच डिसेंट वाटतंय. असं एकदम घाणारडे पण नाही वाटत आहे, एकदम भारी पण नाही वाटत आहे. एक डिसेंट आपल्याला ट्रॅव्हलिंग तो ऑफिसमध्ये जातो स्कूटीने, स्कूटी नंतर तो बसमध्ये जातो, बस ऑफिसच्या खाली, तर त्याचं जास्त असं ऑफिसला जाताना चिखलामध्ये जाणं चालणं असं होणार नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यासाठी हे परफेक्ट आहेत. माझी न्यायला लागला तर हे बघा लिपस्टिक लागली ह्याला, ते परफेक्ट आहेत. तर हे घेतले आणि जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्यासाठी सुद्धा आम्ही घेतले आहेत. तर माझ्यासाठी घेतले आहेत हे मुलींचे, तर हे वॉश अँड वेअर वाले खूपच मस्त आहेत. हे बघा हे वॉश अँड वेअर वाले मुलींचे तर खूपच मस्त आहेत, एकदम म्हणजे असे एकदम छान असे पुमा बिमाचे शूज वाटतात आणि ह्याला हिल्स पण आहे व्यवस्थित असं, आणि आतमध्ये सुद्धा सॉफ्ट आहेत. तर ह्याच्या आतमध्ये तुम्ही सॉक्स घाला. आता माझ्या ऑफिसमध्ये माझ्या काही मैत्रिणी आहेत, त्यांच्याकडे हे शूज आहेत, एकीकडे फुल व्हाईट आहेत एकीकडे, पण ते लोक कारने येतात, त्याच्यामुळे ते लोक सॉक्स वगैरे वेअर करून येतात. मला अमित बोलतो की ह्याच्यामध्ये गरम होणार, बट लेट्स सी, कारण की मी तर ट्रॅव्हलिंग ट्रेनने करते, तर हे मला किती साथ देत आहेत बघू. आणि बघा कसे वाटले तुम्ही पण. आणि हे ना पटकन वॉश होणारे शूज आहेत, वॉश अँड वेअर म्हणून ह्याचं नावच दिलंय. माझ्या नीजकडे सुद्धा आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा ऑफ व्हाईट कलर होता, पण मला ऑफ व्हाईट कलर मध्ये साईज नाही मिळाली माझी, आणि हे आहे व्हाईट, माझी साईज आहे 37. तर म्हणजे खूप कलेक्शन होतं, असं नाही की आउट ऑफ स्टॉक होत होते. तर हे शूज त्यांच्याकडे होतेच, जे आमच्याकडे मॉल होतं ते. तर अजून आम्ही अजून एक वेबसाईट मधनं गिफ्ट घेतलंय, पण ते गिफ्ट द्यायचंय, त्याच्यामुळे मी ते तुम्हाला दाखवणार नाहीये. तर एवढीच होती आमची शॉपिंग, काल केलेली शॉपिंग एवढीच होती. आणि बाकीचं मी रिलायन्स स्मार्ट मधनं ज्या घरच्या वस्तू आहेत त्या घेतल्या आहेत, बस एवढंच, बाकी काही नाही. रिलायन्स स्मार्ट मध्ये पण त्यांचे काय ना काय ऑफर होते. टूथपेस्टवर 49 रुपीज ईच, म्हणजे 3 सेक्शन होते, 49 रुपीज ईच प्रोडक्ट, त्याच्यानंतर 1/1 प्रोडक्ट, नंतर 149 प्रोडक्ट. आणि त्याच्यामध्ये पण खूप छान छान म्हणजे वस्तू होत्या ज्या आपण घरात वापरतो, जसं काय आपण ओटं पुसायला ते स्पंजवाले हे वापरतो ना, स्कॉच ब्राईटचे, ते सगळं होतं. चला, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. तर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. टिल देन बाय. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा, आणि लाईक नक्की करा. तुम्हाला काय आवडलं असेल तर, तुम्हाला काही प्राइज वगैरे हवी असेल तर मला पिंग सुद्धा करा, मी तुम्हाला सांगेन. चला बाय.